आयुष्यभरासाठी जोडीदार नसताना आपल्याला एकटं राहता येणं शक्य आहे का? जोडीदाराशिवाय एकटं राहणं हे तर मागच्या पिढीमध्ये इतकं कॉमन होतं खरं सांगायचं तर. मग सेक्स हा जोडीदाराशिवाय नाही, लग्नाशिवाय नाही हो. असं म्हटल्यानंतर त्या लग्नाची अपरिहार्यता ते अपरिहार्य राहिलेलं नाहीये. ॲडल्ट लाईफची सुरुवात ही लग्नाच्या आधीच होती आहे. म्हणजे माझं परत आवडीचं वाक्य की यू कॅनॉट प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक. पण मग लग्नांची आणि या पार्टनरची गरजच राहिली नाहीये. हो, गरज नाही राहिलेली आहे. लग्न ह्या अर्थाने परिपूर्ण नसणं एकमेकांशिवाय. आत्ताच्या समाजामध्ये जे माइंडसेट आहेत ते अजूनही तिथलेच आहे आणि त्यामुळे एकटेपणा म्हटलं ना की अरे बापरे. मग सिंगल राहायचं असेल, मग त्या पद्धतीने इंडिपेंडंट राहायचं असेल तर काय लागतं? मला बरं नाहीये तर कोणी विचारत पण नाही की 4 दिवस दिसला नाहीस रे तू, तर तो जो एकटेपणा आहे त्याचं काय चॅलेंजेस दिसतात ज्यावेळेस निर्णयापर्यंत पोचतं की मला एकटं आयुष्य घालवायचं? तुम्हाला शांततेची भीती वाटायला लागते. शांतता असेल, तुम्हाला स्क्रोल करायला काही नसेल, समोर नसेल, तर तुम्हाला स्वतःशी सामना करायला लागतो आणि स्वतःशी सामना करायची भीती वाटते. कारण मग जे सगळं आपण दडपून स्वतःला शहाणपणाने सांगत राहिलो आहोत ते सगळं वरती येतं, गरजा वर येतात, जाणवतं हे सगळं आणि मग त्याची भीती वाटते.